everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me, as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्युटी रेडी झालो आहे. रचना आहे किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे. नायसाला आज सुट्टी होती पण संध्याकाळी काल मेसेज आला की स्कूल आहे. सो ते थोड्याच वेळात उठून ती पण स्कूलसाठी रेडी होणार आहे. सो येस, पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. And yes, be happy, keep smiling and live laugh and love. It's 6:45. Good morning. Good morning. So tiffin is getting ready. आज ब्रेकफास्टला आहे फेवरेट साबुदाणा खिचडी आफ्टर अ लॉंग टाईम सकाळी सकाळी. सो येस, बाकीचं काय आहे टिफिनमध्ये हे तुम्ही टिफिन सिरीजमध्ये बघतच आहात. सो प्लीज डू वॉच अँड कीप लविंग अँड सपोर्टिंग अस. चलो. सो वाजले आहेत 7:15. सनी गेला आता हॉस्पिटलला. जेवायला काय बनवले कदाचित तुम्ही कालच्या शॉर्टमध्ये पाहिलंच असेल, पण नसेल पाहिलं तर नक्की बघा. फटाफट नायसाला उठवते. नायसाची पण व्हॅन आय डोंट नो का काही दिवसांपासून लवकर येते, लाईक 5 to 7 minutes लवकर येते. आजच्या दिवसात मी खूप काही गोष्टी प्लॅन केल्यात. मला काल तेच स्ट्रेस होतं की नायसा घरात असेल मग मी सगळं काही कसं करेल. पसारा काढला की मुलांना मजा येते, त्याच्यात उड्या मारतात. नायसाचं उड्या मारण्याचं नाही पण नायसा हेल्प करायला येते आणि ती हेल्प कधी कधी ना जास्तच हेल्प होऊन जाते. मग ते अजून मला काम वाढतं. एनिवेज, सो तिची आज स्कूल आहे. सो ते स्कूलला गेल्यानंतर मी खूप काही विचार करते की मी हे करेल मी ते करेल, पण ते नाही होत. कारण अर्धा वेळ लाईक 10 to 10:30 मी व्हिडिओ एडिटच करत असते आणि मग त्याच्यानंतर हार्डली माझ्याकडे 1.5 तास असतो. त्या 1.5 तासात काय काय करायचं मला सुचतच नाही. बट स्टील लेट्स सी कसं काय प्लॅन आउट होतं आहे. खूप काही कपडे ऑलरेडी कपड्यांचा एक बॉक्स मी भरलेला आहे. अजून कपडे मला काढायचे आहेत. बाहेरचे फुटवेअरचं जे सेक्शन आहे ते सुद्धा थोडंसं क्लीनअप करायचं आहे, कारण खूप सारे फुटवेअर असेच बाहेर आहेत, आतमध्ये नाही टाकलेत म्हणून खूप पसारा वाटतो आहे. सो आज इन शॉर्ट क्लिनिंगच असणार आहे आणि अजून पुढे काय काय होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. पीपल्स नायसू नायसू उठ, चल बाबू. नायसा नायसा गुड मॉर्निंग. स्कूलला जायचं ना. गुड मॉर्निंग नायसा. आला ला 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 आला ला ला. चला चला. गुड मॉर्निंग 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 मॉर्निंग. गुड मॉर्निंग 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 मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल आणि स्कूलमध्ये त्यांना कार रिलेटेड शिकवत आहेत, है ना नायसू? हे काय पण हे तू बनवलंय? चला, एवढं होमवर्क दिलंय. सो दॅट टाइम ऑफ द मंथ जिथे नायसाचा वॉर्डरोब फुल मेस झालेला आहे, फुल ऑन मेस झाला आहे. सो सगळे तिचे कपडे मी ते काढायला घेतलेले आहेत. ते कपडे तिला लहान होत आहेत ते आता मी बाजूला काढते, म्हणजे ते मला कोणाला तरी देता येतील. सो 1-2 फॅमिलीजनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे, सो त्यांना देते. काही ट्रेडिशनल क्लोथ्स आहेत, एकदम नवीन पण असतील, ज्यात नायसाचा तो इश्यू आहे तुम्हाला पण माहीत असेल की रुपतो, हे होतं ते होतं. सो ते सुद्धा देते. आणि जेव्हा जेव्हा ओपन करते तेव्हा हे सुंदर फोटोज नायसाचे मला इथे दिसतात, म्हणजे नायसा लहानपणीची क्यूटशी. सो आजचा अजेंडा हाच आहे. ॲक्च्युली पूर्ण टाईम मी एवढी बिझी होती व्हिडिओ एडिटिंग आणि काही बुकिंग्स ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो फायनली आता मला टाईम मिळाला. नायसा स्कूलमधून आले, सर्वात आधी तिला पहिले भरवते आणि मग त्यानंतर आज हे ठरवलंच आहे की काही करून आज हे सगळं सॉर्ट करायचं आहे मला. सो वाजले आहे संध्याकाळचे 7:30. दुपारी मी तुमच्याशी बोलली, त्याच्यानंतर मला काही अर्जंट काम आलं म्हणून मग मी बाहेर गेली आणि नायसा माझ्याबरोबर होते. सो नायसाची दुपारची झोप नाही झाली. सो आत्ता ती येताना गाडीत झोपली.
सो म्हणून मग तिला मी आता उठवलं नाही आणि सकाळचा जो हा पसारा आहे तो तसाचा तसाच ठेवून गेले. काही असं शूट झालेलं नाही आहे माझं सकाळपासनं. खालीसुद्धा मला जायचं होतं कारण आज आहे सॅटर्डे. सो सॅटर्डे मार्केट लागतो. सो काही भाज्या घ्यायच्या होत्या. सो आई वॉकला गेल्यात. आई वॉकवरनं आल्यानंतर मग मी खाली जाईल भाज्या गेला. आणि ज्यांना मला कपडे द्यायचे आहेत ते उद्या मला भेटणार आहेत एका जागेवरती. नायसाचे क्लोथ्स ज्यांना द्यायचे आहेत. सो नायसाचे क्लोथ्स मी फटाफट ते सॉर्ट करते. माझेसुद्धा मला क्लोथ सॉर्ट करायचे होते जे की आहे बेडमध्ये. बट आय डोंट नो खूप वेळ लागेल त्याला आणि माझ्याकडे टाईम खूप कमी आहे. स्वतः वाजले आहेत 10:30. बऱ्यापैकी नायसाचं मी कपाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. कवर्स कमी होते माझ्याकडे म्हणून तुम्ही कवरवालं सेक्शन पाहिलं असेल. सगळे ट्रेडिशनल क्लोथ्स एका कवर ह्याच्यात टाकलेलं आहे आणि सगळे वेस्टर्न क्लोथ्स जे न्यू आहेत ते एका ह्याच्यात टाकले. खालच्या सेक्शनमध्ये सुद्धा पाहिजे होते पण कवर्सच नाही आहेत. तरी साडीचे 1-2 काढले पण मला साडी म्हणजे साडीचे माझे जे फ्लॅटवाले आहेत ना, एकच साडी ज्यात राहते ते मला त्याच काही जास्त राहत नाही आहे. बट बऱ्यापैकी काढलं. सॉर्ट केलेलं आहे. 4 फॅमिलीजला नायसाचे कपडे देते. असे पण कपडे आहेत जे नायसाने बिलकुलसुद्धा घातलेले नाही आहेत आणि मोस्ट ऑफ द कपडे एकदाच वेअर केलेले आहेत. लगेच लहान झाले आत्ताच्या ट्रिपचे, बालीच्या ट्रिपचे लगेच तिला छोटे पण व्हायला लागले. हे 3 पार्सलसुद्धा आलेले आहेत जे मी मागवलेलं ऑर्फनेजमध्ये देण्यासाठी. त्यांना जी गोष्ट हवी होती त्यांनी सांगितलेलं की त्यांना कपड्यांचा स्टँड हवा आहे. सो कपड्यांचं स्टँड 3 कपड्यांचे स्टँड मी मागवले आहेत आणि ते मी त्यांना तिथे डोनेट करतो. सो आमच्याने जेवढं होईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. जसं होईल तसं देतो. माझं आणि सणीचं नेहमी एकच म्हणणं असतं की नॉट नेसेसरी की खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही हेल्प केली जायला पाहिजे. छोट्यापासून सुद्धा सुरू करू शकतात आणि तेच ना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो एक वेगळाच असतो जेव्हा पण आपण ह्या सगळ्या काही गोष्टी त्यांना देतो. म्हणून म्हणतात ना, खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो रॅदर दॅन काही मागण्यात किंवा घेण्यात. म्हणजे आपण काही एक्सपेक्टेशन्स नाही ठेवले तर खरंच आपल्याला देव भरून देतो असं मला पर्सनली वाटतं. आणि जेव्हा पण आपण दुसऱ्यांना आपल्या एकदम प्युअर हार्टने काहीही देतो किंवा कोणतीही मदत करतो ना, ते एक तो जो आनंद आहे ना तो एक वेगळाच आहे. मला पर्सनली असं वाटतं की आपल्या आयुष्यात आपण किती आनंदी आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती लोक आनंदी होत आहेत किंवा किती लोकांना आनंद मिळतो आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हेच जे व्हॅल्यूज आहेत ते आम्ही नायसाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. ऑफकोर्स नायसाला ह्या सगळ्या काही गोष्टी नाही अजून समजत. बट आमची अपब्रिंगिंग जी पण असणार आहे ती नायसासाठी अशीच असणार आहे की एक्सपेक्टेशन्स जास्त ठेवू नको. जे पण तुला करायचं आहे ते स्वतःच्या पायावर उभं राहून कर. सो आज हे मी जे काही दाखवलं त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढंच आहे की तुम्ही सुद्धा मदत करू शकतात. असं नाही आहे की आपल्याला खूप असं मोठ्या अमाऊंटने किंवा मोठ्या काही गोष्टींनीच आपल्याला त्यांना मदत केली जायला पाहिजे. कोणत्या तरी ऑर्फनेजला तुम्ही अटॅच व्हा. तिकडच्या ऑर्फनेजला तुम्ही व्हिजिट करा आणि मग त्या ऑर्फनेजचे प्रत्येक ऑर्फनेजचे काही रिक्वायरमेंट्स असतात. सो एकदम छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा रिक्वायरमेंट असते ज्याच्याबद्दल आपण विचारसुद्धा करू शकत नाही. जसं की स्टेशनरी रिलेटेड गोष्टी किंवा बाथरूम रिलेटेड एसेन्शियल्स किंवा जसं आता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला स्टँड हवं आहे. आपण त्यांना काही चूज करू शकतो. आपल्याला जेवढं जमेल, आपल्याला जेवढं अफोर्ड होऊ शकतं तेवढं आपण त्यांना जर मदत केली ना सर आपल्या चेहऱ्यावरतीचा जो आनंद आहे ना तो एक वेगळाच आहे. आणि एवढं प्रसन्न वाटतं आणि एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना की आपण आपल्यामुळे एक थोडीशी हेल्प झालेली आहे. आणि प्लस ते छोटीशी मुलंसुद्धा आपल्याला एवढे सारं ब्लेसिंग देतात. म्हणजे मला खरंच समजत नाही. आम्ही जेव्हा ऑर्फनेजमध्ये जातो ना त्यांच्या डोळ्यात एवढं काही फिलिंग्ज असतात, एवढं काही त्यांना बोलायचं असतं पण त्यांच्या त्या एका थँक्यूमध्ये सुद्धा ते खूप काही बोललं जातं आणि एक वेगळंच टच आहे. म्हणजे
अजूनपर्यंत जर कधी तुम्ही कोणत्या ऑर्फनेजला व्हिजिट नसेल केलं किंवा वृद्धाश्रममध्ये व्हिजिट नसेल केलं तर नक्की एकदा तरी व्हिजिट करा. तिकडचा जो आनंद आहे त्यांच्याबरोबर आपण आपला जो आनंद शेअर केला, त्यांना थोडीशी हेल्प केली तर खूपच छान वाटतं. आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं पॉझिटिव्हिटी स्प्रेड करत राहा, जे आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत असतो. सो चला मग आता नायसाला लागली आहे भूक. सो नायसाला तर मी भरवते. त्यानंतर मला जे मी काढले आहेत कपडे त्याला बॉक्सला वगैरे मला पॅक करायचं आहे. एक बॉक्स मला कुरिअर करायचं आहे. 3 जे पार्सल्स आहेत ते मला सगळे इथेच द्यायचे आहेत. मला माझेसुद्धा कपडे काढायचे आहेत. एक बॉक्स मी माझा ऑलरेडी भरलेला आहे. मला मी आज काही जास्त शूट करू शकलेली नाही आहे, बट जेवढं मी एक्सपिरियन्स केलं आहे किंवा जेवढं मला असं वाटतं की मला तुमच्याबरोबर शेअर केलं जायला पाहिजे, जेणेकरून तुम्हीसुद्धा मोटिवेट व्हाल, तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.